हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत। जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ। जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते। परमादरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते। परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते। आणि कठोपनिषदाच्या पठण करणाऱ्या आदरणीय नीलाताई यांनाही साष्टांग वंदन। श्रोते आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान म्हणून आपणालाही वंदन। श्रोते आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती। स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे पुनश्च आपल्याला वंदन करते आणि चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय कठोपनिषद आणि या कठोपनिषदाच्या अंतर्गत प्रथमवल्ली चालू आहे। त्याच्यामधला आज 25व्या श्लोकाचा 25 ते 29 या श्लोकांचा आज आपण चिंतन बघणार आहोत, या मंत्रांचं चिंतन बघणार आहोत। तत्पूर्वी आपण शांतीपाठाने सुरुवात करूया। शांतीपाठ श्री गुरु समवेत आपल्याला शांतीपाठाचं पठण करायचं आहे। त्यामुळे अत्यंत शांत अंतःकरणाने शांतीपाठ म्हणूया। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम। अत्यंत शांतीपूर्ण अशा अंतःकरणाच्या स्थितीमध्ये शांतीपाठाचं पठण, आणि त्यामुळे आता कोणतीच अशांती या चित्ताला अस्थिर करू शकणार नाही। आणि त्यामुळे श्रवण सुद्धा अत्यंत स्थिर चित्ताने होईल। स्थिर तत्वाचं अंतःकरणामध्ये दृढीकरण निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते आत्मसात पण फक्तच होईल। त्यासाठी हा सगळा आपला खटाटोप आहे। आजचे मंत्र जे आहे श्रुतीचे 25, 26, 27, 28, 29 या श्रुती मंत्रामधून आम्हाला श्रुती माऊली फार मोलाचे संदेश देतात। ह्या वल्लीचा उपसंहार आहे हा सगळा, प्रथम वल्लीचा उपसंहार आहे। आणि ह्या उपसंहारात मग जे सगळे मंत्र आहेत ते सगळे मंत्र साधकांनी स्वतःच कठोर परीक्षण करण्यासाठी आहे।
नचिकेता आणि यमदेवांचा संवाद, गुरु शिष्यांचा संवाद, आणि या संवादाच्या माध्यमातून आम्ही मात्र नुसताच तो संवाद ऐकत बसायचा नाही, त्या संवादात रमायचं नाही, तर श्रवण करता करता आत्मपरीक्षण सुद्धा करायचं आणि स्वतःच परीक्षण करून त्यावर चिंतन करायचं की हा संवाद माझ्या जीवनामध्ये, माझ्या जीवनाशी किती निगडीत आहे, माझ्या माझ्या स्वतःची किती त्याची जवळीक आहे. बस एवढं बघायचंय. हे 5 श्लोक आहेत. आणि म्हणून 23, 24, 25 ह्या श्लोकांमध्ये यमदेवांचं कथन चालू आहे. यमदेव कथन करतात आहे कोणाला? नचिकेताला. आणि सांगतात आहे की बाबा रे, हे तू जो ज्ञानाचा वर मला मागितलाय ना, आत्मज्ञानाचा वर मागितलाय, सगळ्यात पहिले हे सांगितलंय की संवादासारखा ऐकू नका. त्या संवादाच्या ठिकाणी, गुरु शिष्याच्या ठिकाणी मी आणि माझे श्री गुरु आहेत अशी कल्पना करा आणि त्याच्यामधून तो संवाद ऐका. त्या संवादामध्ये मी किती बसतो आहे हे बघायचंय. बस, कारण उपसंहार आहे. त्यामुळे यमदेवाचं कथन नचिकेताला आहे की तू जो मला आत्मज्ञानाचा वर मागितलाय ना, त्याऐवजी मला तू दुसरा वर माग रे बाबा. सगळं दुर्मिळ आहे ते सगळं मागून घे. आणि हे भोग स्वप्रयत्नाने कधीही प्राप्त होत नाही. मर्त लोकांमध्ये ज्या ज्या कामना प्राप्त होणे दुर्लभ आहे, त्या सर्व कामना तुझ्या मनाप्रमाणे माग. 25वा मंत्र म्हणतोय, त्याचा शब्दार्थ सांगते. या अप्सरा, त्यांचे रथ, गायन वादनाची वाद्ये माग. मनुष्य लोकी अशा स्त्रिया मिळत नाही. मी दिलेला ह्या दिव्य स्वर्गीय दासी घेऊन त्यांच्याकडून तुझी सेवा करून घे. हे नचिकेत्या, तू मला मृत्यू संबंधी मात्र प्रश्न विचारू नकोस. 25व्या श्लोकाचा शब्दार्थ. सगळं स्वच्छंद मनाने तू मागून घे. शब्द काय वापरलाय? स्वच्छंद मनाने. कोणतीही आडकाठी मागणंच ठेवू नको, परंतु मृत्यू संबंधामध्ये मला तू प्रश्न विचारू नकोस. मृत्यू संबंधी का प्रश्न विचारू नको? तर नचिकेत्यांनी मृत्यू संबंधी जो प्रश्न विचारला होता, अस्तिस्ते के नायमस्तिचे के, म्हणजे की आत्मा आहे की आत्मा नाही, हे तुम्ही मला सांगा. ह्या संशयाचं उत्तर तुम्ही मला द्या. हा जो प्रश्न आहे, आचार्य म्हणतात की हा प्रश्न नचिकेत्यांनी जो विचारला ना, तर हा प्रश्न यमराजांसाठी कसा होता, किती निरर्थक होता, किती निष्फल होता. कोणासाठी? यमदेवांसाठी, आमच्यासाठी नाही. यमदेवांसाठी तो निरर्थक होता, तो निष्फल होता. त्याच्यासाठी आचार्यांनी खूप सुंदर असा दृष्टांत दिलाय. किती निरर्थक होता? तर आचार्य म्हणतात काकदंत परीक्षा रूप, म्हणजे कावळ्याचे दात किती आहे, कावळ्याला दात किती आहे, असा जो प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देता येईल का हो? कारण कावळ्याला दातच नसतात. तरीही तुम्ही मला प्रश्न विचारता आहात, मी याचं उत्तर देऊ शकेल का? हा प्रश्न विचारणं इतकं निरर्थक आहे, जेवढं निष्फल आहे, जेवढा व्यर्थ आहे, तितकाच नचिकेत्यांनी विचारलेला आत्मज्ञानाबद्दलचा विचारलेला प्रश्न यमदेव म्हणतात माझ्यासाठी तितकाच तो निरर्थक आहे. आचार्य भाष्यात आचार्यांनीही दिलेलं सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा प्रश्न नचिकेत्या ह्या प्रश्नापासून दूर जावा, त्याचं चित्त या प्रश्नापासून विचलित व्हावं, आणि म्हणून ते त्यांना प्रलोभन दाखवत आहे नचिकेतांना. पण नचिकेत मात्र अत्यंत क्षोभरहित, निश्चल रहित, मनावर लेश सुद्धा परिणाम नचिकेतांचा झालेला नाही. इतके सगळे भोग दासी देईल, सुंदर स्त्रिया देईल, ऐश्वर्य देईल, संपत्ती देईल, दीर्घायुष्य देईल, इतकं सगळं सगळं स्वर्ग सुख द्यायला यमदेव तयार असताना सुद्धा कल्पना करा, फक्त कल्पना करा. कल्पनेमध्येच आपण नेहमी रमलेलो असतो आणि कल्पनेमध्येच आपण सुख पण मानत असतो, म्हणून आपल्याला दुःख असतं.
नुसती आता कल्पना करा की आपण आत्ता बसलेलो आहोत, सगळेजण श्रवण करतो आहोत आणि श्रवण करता करता जर आपल्याला खूप गरमी होत असेल तर अत्यंत थंडगार एसी सारखं वातावरण इथे एकाएकी तयार होईल. ज्या सुखासनावर आपण बसलोय त्यापेक्षा जास्त उच्चासन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल आणि सगळे उपभोग तिथे राहतील. तर खरंच श्रवणामध्ये आपलं लक्ष लागेल का? फक्त कल्पना करायची. प्रत्येकाने स्वतःला तपासायचंय. मी कोणाला तपासत नाहीये, मी मला तपासते. हा प्रश्न मी मला विचारलाय. आणि असं असताना त्या ठिकाणी आता आत्मज्ञानामध्ये, आत्मज्ञान श्रवण करण्यामध्ये लक्ष लागणं अतिशय कठीण गोष्ट आहे. परंतु नचिकेत मात्र याही ठिकाणी कसे होते? क्षोभरहित होते, अक्षुब्ध होते. कोणत्याही प्रकारची क्षुब्धता त्या ठिकाणी नव्हती. काय कारण होतं? असं असण्याचं कारण काय? तीव्र वैराग्य, तीव्र वैराग्य होतं. आणि म्हणून भौतिक सुखाबद्दलच अंतःकरणामधलं असलेलं तीव्र वैराग्य वैराग्य हेच त्यांना शांतता, त्यांचं शांतता टिकण्याचं महत्वाचं कारण होतं. बघा तुकाराम महाराजांना सुद्धा शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला होता. काही कमी ठेवलं नव्हतं. मुलाबाळांना कपडे, सोनं, नाणं, पैसा, अडका, धान्य सगळं सगळं पाठवलं. परंतु महाराज ज्या वेळेला बाहेरून आले आणि बघितलं, मुलं म्हणाले, बाबा बघा किती छान कपडे आहेत, किती चांगलं आम्हाला खायला पण मिठाया पाठवलेल्या आहेत महाराजांनी. महाराज म्हणाले, आवले काय करतेस? जे आपलं नाही ते स्वतः आपलं समजून बसली, त्यात सुख नाही, त्यात आनंद नाही, त्याच्यामध्ये सुख मानतेस. अगं हे आपलं नाहीये, ते बाजूला ठेव. सोनं चांदी तुकाराम महाराजांना मृत्तिके समान होत. त्यांनी तसं लिहून पण ठेवलंय, हे सगळं आम्हा मृत्तिके समान आहे. मातीची किंमत आणि ह्या ऐश्वर्याची किंमत एकच, असं ते मानत होते. म्हणजे खरं सुख या भौतिक सुखामध्ये नाही, हा निश्चय त्यांचा होता तुकाराम महाराजांचा. तोच निश्चय नचिकेतांचा पण होता. सुखाचे सुख श्रीहरी मुख. बस सुख कुठे आहे? खरं सुख कुठे आहे? श्रीहरी मुख पाहण्यातच सुख आहे. हो, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगाचा. सुखरूप असा दुजा कोण सांगा, दुसरा कोण आहे माझ्या पांडुरंगासारखं? ते जेवढं सुख आहे तेवढं सुख दुसरीकडे कुठे आहे ते सांगा तर खरी. कुठेच नाही, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांचा मिथ्यत्व निश्चय हा दृढ होता. जगाकडे म्हणजे भौतिक सुखाकडे पाहण्याची दृष्टी ही मिथ्यत्वाची होती. कोणाची हो? महाराजांची पण आणि नचिकेतेची पण. महाराजांचं उदाहरण हे अलीकडचं असल्यामुळे आपल्याला सहज कल्पना करता येते. म्हणून आपण नचिकेतांच्या त्या अंतःकरण बैठकीचा विचार महाराजांच्या या उदाहरणावरून निश्चितपणे आपल्याला करता येईल. महाराजांची दृष्टी, नचिकेतांची दृष्टी. मीराबाई सगळं ऐश्वर्य बाजूला ठेवून कृष्ण भक्तीमध्ये दंग झाल्या होत्या. मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरं नको. काय निर्णय अंतःकरणाचे! हे सगळे निर्णय ज्या वेळेला अंतःकरणाचा होतात त्याच वेळेला आत्मज्ञान स्थिर होतं आणि आत्मसात होतं. स्थिर, दृढ आणि आत्मसात, तीन शब्द कधी विसरता कामा नये. आम्हाला कठोपनिषदाने हे तीन शब्द सांगितले. यमदेवांनी नचिकेतांना सांगितलंय, स्थिर कर, दृढ कर आणि आत्मसात कर. तुकाराम महाराज असो की मीराबाई असो की नचिकेता असो, त्यांचा भौतिक सुखाबद्दलचा निश्चय पक्का होता की ते चकाके परी खोटे, जो धरी तेची नेते. काय निर्णय होता अंतःकरणाचा? ते चकाकतो तरी पण ते खोट आहे. बेंटेक्स कितीही चकाकलं तरी ते सोनं होऊ शकत नाही. एक दिवस ते काळं पडणार आहे. चकाके परी खोटे, जो तेची धरी नेते.
पुढती निराशेचं दाटे अंधार म्हणी काकांची उभी आहे कॅलेंडर मधली. पुढती निराशेचा दाटे अंधार म्हणी 5 नंबरची ओवी आहे ही. हा त्यांचा निर्णय होता, मिथ्यत्वाचा निर्णय, मिथ्यत्वाचा निश्चय. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. विषयामधल्या सुखाने सुख होणार नाही, नाही आणि नाही. कितीही धनधान्य मिळालं, कितीही रत्नाच्या राशी मिळाल्या, कितीही अप्सरा उर्वशी आल्या, तरी ते सगळे तृणप्राय आहे. हा त्यांचा निर्णय. आणि हा त्यांचा निर्णय नाथांनी टिपला आणि नाथांनी आपल्या ओवीमध्ये तो शब्दबद्ध करून ठेवला. काय संत असतात बघा, शब्दबद्ध करून ठेवतात. कोणासाठी? आमच्यासाठी, आम्हाला कळावं म्हणून. म्हणून नाथ म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, धनधान्य रत्नाच्या राशी उर्वशी आल्या शेजाराशी. उर्वशी जरी शेजाराशी आल्या म्हणजे अप्सरा जरी आल्या, इथे ते अवघे तृणप्राय जासी वैराग्य त्यासी आम्ही म्हणू. आणि ह्याला वैराग्य असं म्हणतात. या मिथ्यत्वाचा निश्चय जोपर्यंत आमचा होत नाही तोपर्यंत वैराग्य तिथे तगतच नाही. त्या ठिकाणी वैराग्य फळफळत नाही, तगत नाही, मूळ धरत नाही. म्हणून मिथ्यत्वाचा निश्चय होणं फार गरजेचं आहे. म्हणून 25वा जो मंत्र आहे हा आम्हाला निश्चयाबद्दल सांगतोय. नचिकेताचा अंतःकरणाचा निश्चय, दृढ निश्चय. आणि असा हा दृढ निश्चय ह्या आमचा पण असावा, आमचाही हा दृढ निश्चय असावा. आणि म्हणून ह्या निश्चयासकट या ठिकाणी परत यमदेव म्हणतात आहे की तू बालक आहेस रे बाबा, तुला याच्याबद्दल काहीच कल्पना नाही. आणि म्हणून त्यांना वाटलं की आपण हे प्रलोभन दिली की हा बालक बुद्धी जी आहे, बालबुद्धी जी आहे ती याला विसरेल, मूळ वराला विसरून जाईल आणि याच्यात रमेल. चॉकलेट दिलं की मुलं विसरतात की नाही बाकी सगळं, चॉकलेट मध्ये रमतात की नाही. अगदी त्याप्रमाणे त्यांनी असं वाटलं, परंतु ते शक्य झालं नाही. सूक्ष्म तरंग सुद्धा आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर करतो. लक्षात ठेवा, सूक्ष्म तरंग. राजा भरताच्या मनामध्ये त्या हरणाच्या पारसाबद्दलचं ममत्व तयार झालं आणि त्याच्या ध्येयापासून दूर करून त्याला परत जन्म घ्यावा लागला. तेवढा सुद्धा तरंग आम्हाला आमच्या ध्येयापासून दूर करायला पुरेसा आहे. म्हणून नचिकेतांच्या मनामध्ये लवलेश सुद्धा नाही, कामनेचा लवलेश सुद्धा नाही. एखाद्या सरोवराप्रमाणे धीर गंभीर अविचल क्षोभरहित कामना रहित असे नचिकेता आता स्वतः कथन करून राहिले. आतापर्यंत 23, 24, 25 मंत्रामध्ये त्यांनी यमदेवांचं ते ऐकत होते, श्रवण करत होते. आणि आता मात्र अत्यंत निश्चयात्मक दृढ निश्चयाने नचिकेतांनी कथन करायला सुरुवात केलेली आहे. नचिकेत म्हणतात आहे की हे मनुष्याचा अंत करणाऱ्या मृत्यू, जे हे सर्व भोग आपण मला देऊ इच्छितात आहे, हे सगळे भोग इंद्रियाचे तेज हरण करतात. सगळे भोग इंद्रियाचं तेज हरण करतात. हे सर्व क्षणिक आहेत. आयुष्य कितीही असेल तरी ते अल्पच आहे. हे सर्व तुझे घोडे आणि नृत्य गीत तुझ्या जवळच असो. म्हणजे आपण म्हणतो ना, तुझं तुला लख लाभ. किती सहजतेने आपण म्हणतो की तुझं तुला लख लाभ असो, मला नको. मला नको म्हणताना तुझं तुझ्या जवळ राहू दे, या निश्चयात्मक बुद्धीने आपण बोलत असतो. एवढीच निश्चयात्मक बुद्धी नचिकेतांची आहे. आणि म्हणून आज नचिकेता
अत्यंत निश्चयात्मक बुद्धीने कथन करतात आहे की तुझं तुझ्याच जवळ असू दे, माझं आयुष्य देसी भले, ते भोगता कुणा पुरले, जे चतुराननाचे सरले उरे कोण. बाबा मला खूप आयुष्य देशील, पण ते कोणाला पुरेसे वाटेल काय. ब्रह्मदेवाचं आयुष्य जेव्हा संपेल ना, तेव्हा कोण राहणार आहे. कितीही आयुष्य दिलं तरी ब्रह्मदेवाचं आयुष्य संपलं, प्रलयकाली मला हे आयुष्य माझं संपणार आहेच. म्हणजे दीर्घायुष्याचा भोग सुद्धा टिकाऊ नाही, हे आम्हाला नचिकेता सांगून राहिले आहेत. म्हणून त्यांचं जे कथन आहे 26व्या श्लोकाच्या माध्यमातून, या कथनात त्यांचं भौतिक सुखाबद्दल प्रखर वैराग्य वृत्ती दिसते. ह्या वृत्तीचा अभ्यास आम्ही पण करावा. या प्रखर वैराग्य वृत्तीचा अभ्यास आम्ही करावा. वैराग्य हे अंतःकरण वृत्तीचे असावे. वैराग्य हा देखावा नाहीये, हे शरीराचं वैराग्य नाहीये, शारीरिक पातळीवर नाहीये, अंतःकरणाच्या पातळीवरचं वैराग्य. अंतःकरण वृत्तीचं वैराग्य असावं. वैराग्य परत ते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, समर्थ म्हणतात. मग वैराग्य म्हणजे आसक्तीरहित अवस्था. नचिकेतांच्या वैराग्याचा अभ्यास करतोय. काय पद्धतीचं त्यांचं वैराग्य, आसक्तीरहित अवस्था आहे. देहादी प्रपंचाबद्दलची आसक्ती असते, आणि ही ज्या वेळेला देहादी प्रपंचाची आसक्ती असते आणि त्याबद्दल ज्या वेळेला त्यातील मिथ्यत्व आम्हाला कळतो, त्यातील नश्वरत्व कळतो, हे जे भोग आहे, भौतिक सुख जे आहे ते मिथ्यत्व नश्वर आहे, त्याच्यामधलं दुःखित्व कळतं. असं ज्या वेळेला दुःखित्व नश्वरत्व मिथ्यत्व कळतो, त्यावेळेला त्या ठिकाणी अनासक्त वृत्ती तयार होते. अशी अनासक्त वृत्ती आमची झाली पाहिजे, तरच आम्हाला दुसऱ्या वल्लीमधलं तत्वज्ञान स्थिर दृढ आत्मसात त्यावेळेला होईल, तोपर्यंत नाही. राजा जनक सुद्धा अत्यंत वैराग्य संपन्न होते. सगळ्यांना माहिती, राजवैभव ते भोगत होते. भोग मिळाले तरी चांगलं, नाही मिळाले तरी चांगले. भोगासंबंधी समान दृष्टी. भोगासंबंधी दृष्टी कशी, समान दृष्टी असावी. मिळाले तरी, नाही मिळाले तरी. म्हणून असं ज्यांची समान बुद्धी झालेली असते, भोगासंबंधी ते त्या भोगाच्या मागे लागत नाही, त्याला वैराग्य असं म्हणतात. ते वैराग्य आहे. अशा पद्धतीचं जे वैराग्य आहे, अंतःकरण वृत्तीचं वैराग्य, हे तर एक तर विचाराने आम्हाला कमवावं लागेल, नाही तर भक्तीच्या मार्गातून कमवावं लागेल. विचाराने ज्यावेळेला वैराग्य येते, तो ज्ञान मार्ग आहे. विषय हे अखंड टिकणारे नाही, भोग अखंड टिकणारे नाही, ते दिसतात तसे ते खरे नाही, ते चकाके परी खोटे. ते भोग संपले की दुःख पाठीमागे आहे, सुखाच्या मागे दुःख नेमस्त आहे. आणि असा विचार भवसुखे दोषोनुसंधीयता, आचार्य म्हणतात असं भोगांमधलं विषयांमधलं आम्ही दोष दृष्टी ठेवून जर विषयांकडे पाहिलो, तर सहज वैराग्य वृत्ती आमची सहज तयार होईल. विचारांनी सहज तयार होईल. सतत तो विचार अंतःकरणात ठेवायचा, तेवत ठेवायचा. अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे. नाही तर मग भक्तीने ते वैराग्य वृत्ती सहज तयार करायची. म्हणजे प्रेमाचा विषय फक्त भगवंतच ठेवायचा. प्रेमाचा विषय ज्यावेळेला फक्त भगवंत असेल, तर विषयासक्ती आणि भोगासक्ती, भोगाबद्दलची आमची इच्छाच कमी होते, नाहीच जात हो तिकडे लक्ष. अमृत जरी समोर आलं तरी ते सारखंच, विष जरी आलं तरी सारखंच, दोन्ही भोग सारखेच.
त्याच्याबद्दल आसक्तीच नाही. योगी इंद्रिय कोंडती. योगी काय करतात, ह्या वैराग्यासाठी इंद्रिय कोंडून ठेवतात, म्हणजे इंद्रियांचा दम करतात. योगी इंद्रिय कोंडती ती भक्त लावती भगवत भक्ती. योगी इंद्रियांचं दमन करतात आणि वैराग्य प्राप्त करतात, पण भक्त मात्र तसं करत नाही हो. भक्त ती सगळी इंद्रिय भगवंतांना अर्पण करतात. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. सगळे इंद्रिय त्यांच्या सेवेला लावून देतात, त्यांना अर्पण करतात. योगी विषय ते त्यागती. योगी काय करतात, विषयांचा त्याग करतात. विषयांकडे ढुंकूनही पाहत नाही. परंतु भक्त अर्पिती भगवंती. भक्त मात्र त्या विषयांचा त्याग नाही करत, विषयांचं सेवन करतात आणि कृष्णार्पण वस्तू करतात. भगवंता तुझी इच्छा म्हणून मी हा भोग करतोय, सेवन करतोय, पण ह्यात तुला अर्पण सगळं. म्हणजे त्या भोगाचं सगळं जे फळ आहे, जे काही आहे, परिणाम आहे, ते सगळे भगवंताला अर्पण करायचे. भगवत भक्ती. भक्त अर्पिती भगवंती. तू दिलेला प्रसाद आहे. बस अशा पद्धतीने एक तर विचारांनी वैराग्य संपादन करू, नाही तर भक्तीने करू. पण प्रखर वैराग्यशील वृत्ती नचिकेत्यांसारखी आमची होणं फार गरजेचं आहे. 26वा मंत्र आम्हाला हेच सांगतोय, प्रकर्षाने सांगतोय. आणि म्हणून ती प्रखर वैराग्यशील वृत्ती जी आहे, ती प्रखर वैराग्यशील वृत्ती सकट नचिकेत कथन करतात आहे. यमदेवांना कथन करतात आहे की देवा, भोग आज आहे उद्या नाही. कथन चालू आहे नचिकेत त्यांचं. अहो, कथन करायला सुद्धा आमची तयारी असते हो. तयारी लागते त्या ठिकाणी सुद्धा. कोणीही कथन करू शकत नाही. श्री गुरूंसमोर कथन करायचं आहे, इतका अभ्यास लागतो, इतकी तयारी लागते, अंतःकरणाची ती बैठक लागते. आणि म्हणून नचिकेत सांगतात आहे की देवा, उद्या भोग असतील नसतील काहीच सांगू शकत नाही. कारण सगळे भोग जे आहे ना, हे कर्मजन्य आहे. म्हणजे कर्मजन्य आहेत, म्हणजे कर्मातून ते तयार होतात भोग. आणि म्हणून ते नाशवान आहे. यत कृतकम तत् अनित्यम इति न्याय, असं म्हटलं. म्हणून सगळे भोग कर्मजन्य आहेत. कर्म केले तरच ते भोग मिळतात, नाही तर मिळत नाही. गुलाबजाम खाल्ल्याशिवाय गुलाबजामचा भोग मिळत नाही. खाण्याची कृती करावी लागते, बनवण्याची कृती करावी लागते, कर्म करावं लागतं. असा विचार आम्ही प्रत्येक भोगाबद्दल आम्ही केला पाहिजे. भगवान पण म्हणतात, जातस्यहि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यूसे. जन्माला येते ते काळाच्या ओघात निश्चितपणे नाश पावतो. भगवंतही आम्हाला सांगतात, भगवंताची वचन आहे. म्हणजे भोगांना भोगणारा कसा आहे, तोही मर्त्य. गुरुदेवा, तोही मर्त्य, भोगही मर्त्य, दोन्ही मर्त्य. आणि असं असताना ते तुम्ही मला देता आणि मी घेणार, शक्य नाही. याज्ञवल्कांचा संवाद आपल्याला माहितीये. याज्ञवल्क ज्यावेळेला चालले होते, त्यावेळेला आपल्या दोन्ही पत्नींचा स्वाधीन अफाट संपत्ती त्यांनी केली आणि ते म्हणाले की मी निघालो, ही संपत्ती ते वारस आता तुम्ही सांभाळा. काय म्हणतात, त्याही तितक्याच तयारीच्या होत्या. त्या म्हणतात, देवा, तुम्ही हे सगळं एवढे भोग संपत्ती सोडून चाललात, एवढं ऐश्वर्य सोडून चाललात, ज्या अर्थी आपण चाललात त्या अर्थी निश्चित ह्यापेक्षाही ऐश्वर्य संपन्न असं दुसरं असलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही हे सोडू शकत नाही. आणि ज्या कारणासाठी तुम्ही सोडून चालले आहात
तर आम्हाला सुद्धा हे ऐश्वर्य नको. काय तयारीचे? तयारी करावी लागते हो. तयारीशिवाय काहीच होत नाही. आपोआप येणार नाही. धर्मकार्यामध्ये पुण्य येतं. पतीचं पुण्य पत्नीला लागतं धर्मकार्यामध्ये. पण अध्यात्मामध्ये ज्याचं त्याला खावं लागतं. ज्याचं त्याला खावं लागतं. पती जर त्या अधिकारापर्यंत जात असेल तर पत्नीला त्याच्यातलं अर्ध अधिकारामधलं एवढं सुद्धा मिळत नाही हो. आत्यंतिक अभाव परमार्थामध्ये अर्ध पुण्य इकडे येत नाही. धर्मकृत्यामध्ये येतं, आध्यात्मिक कृत्यात येत नाही. पक्क लक्षात ठेवा. जो असं समजत असेल की अर्ध कर्म येतं आणि त्या भोगामध्ये जर आम्ही राहत असू तर आम्ही परत भोगाला जवळ केलं. इथे अत्यंत सावध असावं आणि माझा घास मीच खावा, माझा अधिकार मीच तयार करावा, तिथपर्यंत सावध असावं. भोगासाठी आम्ही धार्मिक कृत्यामध्ये आध्यात्मिक कर्मामध्ये सुद्धा आम्ही सावध असावं. आणि म्हणून नचिकेता म्हणतात आहे अत्यंत वैराग्य संपन्न की ते भोग जे नश्वर आहेत ते इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून ते सुख मिळतं. आणि ह्या भोगामधून अधपतित मनुष्याचं जीवन होत आहे हो. संवाद चालू आहे. हा संवाद नीट ऐकायचा आम्हाला. कशासाठी? संवाद ऐकता ऐकता माझी अंतःकरणाची बैठक अशा पद्धतीची आहे का हे पण तपासत चालायचंय. नुसतं ऐकून रमायचं नाहीये याच्यामध्ये. फार महत्वाचा संवाद आहे. म्हणून भोगामधून मनुष्याचं जीवन अधपतित होतं. अनंत कामना निर्माण होतात या भोगामधून. अनंत कामना. एका कामनेमधून दुसरी कामना तयार होते. म्हणून डॉक्टर काकांनी शिवगडला अन्नपूर्णेमध्ये त्यांच्या खोलीमध्ये समोरच्या हॉलमध्ये सगळीकडे लिहून ठेवलंय. काय लिहून ठेवलंय? प्रजा हाती यदा कामांस पार्थ मनोगत. प्रजा हाती यदा कामांस पार्थ मनोगता. म्हणजे स्वतः कामना ज्या आहेत ह्या अंतःकरणामध्ये कुठेही येता कामा नये. या कामनेचा त्याग अंतःकरणातून झाला पाहिजे, मनातून झाला पाहिजे. हे सगळीकडे लिहून ठेवलंय. आणि अशा पद्धतीने ही कामना जर काकांनी प्रत्येक याच्यामध्ये थोडं श्लोक म्हणण्यामध्ये मागे पुढे होऊ शकतो. थोडं असून मला थोडं करा. परंतु सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की मनामधून या कामनेचा संपूर्णपणे त्याग करता आला पाहिजे. हा त्याग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी वैराग्य नाही. आणि अशा पद्धतीने 26वा जो मंत्र आहे हा मंत्र आम्हाला हेच सांगतो आहे. नचिकेत्यांची वैराग्य वृत्ती सांगतात. वैराग्य, प्रखर वैराग्य वृत्ती या ठिकाणी या मंत्राच्या माध्यमातून झाल्यानंतर आता धीर गंभीरपणे नचिकेता संवाद साधन चालूच आहे की ह्या विषय भोगाने काय होणार आहे. न्यायनिष्ठा, धर्मनिष्ठा, आचार विचार उच्चार ह्या सगळ्याचा अधपात होणार आहे. हे सगळं अधपतित होऊन आम्ही पशुतुल्य ह्या आम्हाला बनवणार आहेत. का एवढी निंदा केली या भोगाची? या भोगाबद्दल आमच्या अंतःकरणात वैराग्य तयार व्हावं म्हणून या भोगाची निंदा. निंदा केल्याशिवाय नाही जमत. निंदा केल्याशिवाय नाही जमत. निंदा करावीच लागते. तेव्हा मग दुसरं आम्ही वंदनीय म्हणून स्वीकारतो आणि मग निंदनीय नाही, वंदनीय नाही या स्थितीला येऊन पोहोचतो.
म्हणून भोगवाद हा कधीच आम्हाला मनुष्याला शांती देऊ शकत नाही. कधीच शांती देऊ शकत नाही भोगवाद. पक्क लक्षात ठेवावं. आणि म्हणून यमराजा, कितीही तू मला दिलं न हे, तरी सुद्धा मी ते स्वीकारणार नाही. कारण हे संपल्यानंतर परत मर्त्य लोकांमध्ये यावंच लागणार आहे. त्याचं निश्चित स्वरूप मी जाणलेलं आहे. म्हणून नचिकेता अत्यंत धीर गंभीर झालेत. आणि धीर गंभीर झाल्यानंतर आता ते म्हणतात आहे, भोगाबद्दलच सगळं कथन झालेलं आहे. भोगाबद्दलच त्यांची जी दृष्टी आहे भोगासंबंधीची, ती सगळी कथन करून झालेली आहे त्यांची. संपूर्णपणे मिथ्यत्वाच्या दृष्टीचं कथन केलेलं आहे गुरुदेवांसमोर. आणि आता ते म्हणतात आहे, एवढं कथन केल्यानंतर ते म्हणतात आहे की मनुष्य धनाने संतुष्ट करण्यास योग्य नाही. 27वा मंत्र आहे. मनुष्य धनाने संतुष्ट करण्यास योग्य नाही. तो धनाने संतुष्ट होत नाही. पण गुरुदेवा, तुझ्या दर्शनाने आम्हास हवे तितके धन मिळेल. हे आपल्या दर्शनाला आलेलो आहोत. आपलं दर्शन झालं आणि ह्या दर्शनाने काय झालं, आम्हाला हवं तितकं धन मिळेल. तू जोपर्यंत सत्तावान आहेस, कदाचित त्यापेक्षाही जास्ती काळ आम्ही जिवंत राहू. कशामुळे शक्य होणार आहे? हे फक्त श्री गुरूंच्या दर्शनाने शक्य होणार आहे. म्हणून मी मागितलेलाच वर तू मला दे. मीच मागितलेला वर तू मला दे. मला दुसरं काहीही देऊ नको. श्री गुरूंचा संग, श्री गुरूंचा सहवास, श्री गुरूंचं दर्शन, याचं महात्म्य आम्हाला नचिकेता या मंत्राच्या माध्यमातून सांगतात आहे. नुसतं भोग देऊ नको, भोग देऊ नको, नको देऊ, नको देऊ, नको देऊ नाही सांगत. तर का नको देऊ याचे कारण मीमांसा करतात आहे की हे भोग मला का नको, ती पण कारण मीमांसा करून आलेत. आणि त्या कारण मीमांसेमध्ये सगळ्यात महत्वाचं कारण या मंत्राच्या माध्यमातून सांगतात आहे की तुझ्या दर्शनाने हे आम्हाला सगळं प्राप्त होणारच आहे. दर्शन मात्रे मन कामना फुरते. श्री गुरूंचं दर्शन झाल्यानंतर कामना पूर्ती होणार आहे. म्हणजे सगळे भोग आपोआप मिळणार आहे का? नाही, असा याचा अर्थ नाही. तर ते जे समाधान आहे हे टिकाऊ समाधान. भोगांच्या माध्यमातून आम्हाला अशाश्वत समाधान मिळत असतो, पण भोगांशिवाय ज्या वेळेला ते समाधान मिळतं ते शाश्वत समाधान असतो. आणि ते केव्हा तयार होतो शाश्वत समाधान? ज्या वेळेला एकही कामना अंतःकरणात तरंग सुद्धा उठत नाही. निष्काम अंतःकरण होतो. निस्पृहता तिथे ज्या ठिकाणी असते. आणि ती निस्पृहता काय येतो हो? का बरं येते? मीच मूळचा सुखरूप आहे हे ज्या वेळेला कळतं, त्यावेळेला सुख हे बाहेर नसून मीच मूळचा सुखरूप आहे. माझ्याच अधिष्ठानावर सुख मला उपभोगायला मिळत आहे. अशा पद्धतीच्या ह्या विचारांनी श्री गुरूंकडून आलेला विचार, त्यांनी ज्या वेळेला हा विचाराधिष्ठित आपण होतो, त्यावेळेला निकाम अंतःकरण होतं. आणि ते श्री गुरूंच्या दर्शनाने सहज शक्य होतं. म्हणून दर्शन घ्यायचं. कशासाठी दर्शन घ्यायचं? याच्यासाठी. दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. एकही तरंग कामनाच उठत नाही, ते निवृत्तच. तेरे दर्शन से षडरिपु हटते, तेरी दृष्टि से प्रेम ही बरसे, उस दृष्टि में खो जाना, तेरा रूप बन जाना है. हिंदी भजन कोणाचं? सुनील काकांचं, साधक अवस्थामध्ये असताना केलेलं आहे. तेरे दर्शन से षडरिपु हटते. श्री गुरूंच्या दर्शनाने सगळे षडरिपु हटून जातात हो. कारण आनंदाचे सागर आहेत श्री गुरु.
सुखची केवळ तिथे गेल्यानंतर षडरिपूंची काय ताकद आहे टिकण्याची, ते तर केव्हाच दूर होतात. आनंद सागरात गेल्यानंतर केव्हाच दूर झालेले आहेत, आनंद रूप झालेलं आहे. म्हणून त्या दृष्टीमध्ये मला तेरी उस दृष्टी मी खो जाना हवी, ती जी दृष्टी आहे कोणती, श्री गुरूंची दृष्टी, कृपा दृष्टी जी आहे, त्या दृष्टीमध्ये आम्हाला एक रूप व्हायचं आहे. आणि तेरा रूप बन जाना आहे, म्हणजे तत्रूप व्हायचं आहे. म्हणून कितीही पैसा मिळाला तरी मी तृप्त होणार नाही, असं नचिकेता श्री गुरूंजवळ कथन करतात आहे. आणि ह्या भोगाने मी तृप्त होणार नाही, उलट माझी तृष्णा अधिकाधिक वाढत जाईल. उलट माझी तृष्णा अधिकाधिक वाढत जाईल. कशी वाढत जाईल? आधी इच्छा तयार होईल, म्हणजे जे नाही ते आपल्याजवळ पाहिजे असं वाटत जाईल, इच्छा तयार होईल. तुम्ही मला एवढं भोग दिल्यानंतर मला अधिक मिळावं असं मला वाटेल, ती इच्छा तयार होईल. मला जर नाही मिळाला तो भोग, तर ती सूक्ष्म वासना माझ्या अंतःकरणात सूक्ष्म संस्कार राहतील. ते सूक्ष्म संस्कार वासनेच्या रूपाने राहतील आणि अधिक अधिक मिळावं, ती वासना जोर धरेल, अधिक अधिक आपल्याकडून मिळावं असं मला वाटेल. म्हणून तृष्णेमध्ये रूपांतर होईल आणि मग तृष्णेत रूपांतर झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीची निकडच वाटेल. तुम्ही मला सगळी संपत्ती दिल्यानंतर ती मला आवश्यकच आहे असं वाटेल, म्हणजे स्पृहा तयार होईल. आणि आता की माझी गरज पूर्ण झाली नाही तर बाकीच्यांनी पण करावी असं वाटेल, म्हणून अपेक्षा तयार होतील आणि मी त्या अपेक्षेसाठी, ती अपेक्षा पूर्तीसाठी परत आपल्या जवळ याचना करेल. म्हणजे एक संपत्ती, इच्छा, वासना, तृष्णा, स्पृहा, अपेक्षा आणि याचना, इथपर्यंत ते अंतःकरण मला फरफटत नेईल आणि फरफटत नेणारं अंतःकरण शाश्वत समाधानापासून दूर जाईल. म्हणून मग इथेच हे भोग मला नको, इथेच मी हे, इथेच मला थांबायला पाहिजे. आणि फक्त मग गुरुदेवा हे सगळं समाधान जे आहे ना, हे फक्त आपल्या दर्शनाने पूर्ण समाधान मला प्राप्त होणार आहे. आपला एक कृपा कटाक्ष, एक कृपा कटाक्षाने हे सगळं मला मिळणार आहे. विषय व्याय मिठी दिधलिय नुठीतात, कृपा कटाक्षाच्या किरणे मोह समुद्राची आटणे. आहे संतांच्या ओव्या, कृपा कटाक्षाच्या किरणे काकांची ओवी, विषय व्याय मिठी दिधलिय नुठीतात, माऊलीची ओवी. कृपा कटाक्ष त्या दृष्टी, तेरी दृष्टी में खो जाना हमें, तेरी दृष्टी से प्रेम ही बरसे. सगळं कृपा, श्री गुरूंची कृपा दृष्टी ही एकच दृष्टी साधकाला, शिष्याला पूर्ण समाधान मिळवण्यासाठी पुरेसी आहे. आणि म्हणून पण त्यासाठी सतत श्री गुरूंच्या संगात राहायला हवं. म्हणून नचिकेता म्हणतात आहे, गुरुदेवा तुमच्या संघामध्ये राहिल्याने मला आता काळाचे भय राहणार नाही. तुम्ही जे मला म्हणताय की अनेक काळपर्यंत तू हे वैभव उपभोगत असशील, पण मला काळाचे भय राहिले नाही. कारण तुम्ही कालातीत आहात, तुम्ही कालातीत आहात आणि तुमच्या संघामध्ये मी राहत असल्यामुळे मी आपोआपच कालातीत होईल. मला वेगळं काहीच करावं लागणार नाही. आम्ही पण कालातीत होऊ. हे फक्त संघात राहिल्यामुळे हे काळाचं भय राहणार नाही. आचार्य भाष्य बरं काही मनाने सांगत नाहीये. आणि श्री गुरूंकडे बघण्याची दृष्टी माझी कशी असावी, माझे श्री गुरूंप्रतीचे भाव कसे असावेत, हे भावच तर आम्हाला तारून नेणार आहे. हा अंतर्भाव असावा. आहे समर्थांचा अंतर्भाव, हा अंतर्भाव असावा. हा अंतर्भावच आम्हाला तारून नेणार आहे.
आणि म्हणून गुरुदेवा तुम्ही अजर आणि अमर आहात, आणि ह्या बोधाने आम्ही सुद्धा या निर्णयाला प्राप्त होऊ. मग आम्हाला मरणाचं भय राहणार नाही, अजिबात मरणाचं भय राहणार नाही, काळाचं भय राहणार नाही, आणि दीर्घायुष्य आणि अल्पायुष्य या सगळ्या संकल्पनेतून आम्ही निघू. कारण आम्ही अजर आणि अमर आहे असा निर्णय आमचा होऊन जाणार आहे. आपल्या संघामध्ये राहिल्यानंतर, आपल्या दर्शनाने, आपल्या एका कृपादृष्टीने हे सगळं होणार आहे. आणि म्हणून या संकल्पनेमधून आम्ही सगळं निघून जाऊ. म्हणून गुरुदेवांनी काय केलं, तेने जीवेविण जीवविले, जीवाशिवाय जीवन दिलं हो, मृत्यूविण मरणाची मारिले, दृष्टी देऊनी दाखविले, देखणे केले सर्वांग. गुरुदेवांच्या दृष्टीचं वर्णन नाथ महाराज करतात. दृष्टी देऊनी दाखविले, देखणे सर्वांग, देखणे केले सर्वांग. आणि ही गुरुकृपा दृष्टी आहे, हा गुरूंचा सहवास, हा गुरूंचा संघ. हा संघ आम्ही घेतला पाहिजे हो. म्हणून न मागताच ऐश्वर्य मला मिळणार आहे, आणि न मागताच आयुष्य मला मिळणार आहे. कोण म्हणतंय? नचिकेता. गुरुदेवांसमोर कथन चालू आहे, हे सगळं मला न मागताच मिळणार आहे गुरुदेवा. मग मी ते परत का मागावं? जे न मागता मिळते ते का परत परत मी याचना करावी? अजिबात मी याचना करणार नाही. मग मी काय मागेन? मी फक्त आत्मस्वरूपाच्या ज्ञानासंबंधीच मागेन, बाकी मी काहीही मागणार नाही. अशा पद्धतीचं या ठिकाणी नचिकेतांनी आपलं कथन श्री गुरूंसमोर केलेलं आहे. 27व्या मंत्राच्या माध्यमातून श्री गुरूंसमोर कथन आणि म्हटलेलं आहे, हाची नेम आता न फिरे माघारी. एकच बैसले शेजारी गोविंदाचे. आता एकच नेम आहे की मी माघार घेणार नाही, मी माघारी फिरणार नाही. कारण मी आता गोविंदाच्या संघामध्ये आहो, मी श्री गुरूंच्या संघात आहो. आता परत त्या भोगाकडे का लक्ष द्यायचं? त्या भोगाकडे पाठ फिरवली आहे तेव्हा श्री गुरूंचा संघ प्राप्त झालाय. भोगांकडे पाठ फिरवल्याशिवाय श्री गुरूंचा संघ प्राप्त होत नाही. श्री गुरूंची कृपा दृष्टी आमच्यावर होत नाही. त्यांची असतेच, ते करत नाही असं नाही. आम्ही भोगाच्या माध्यमातून कवच चढवून बसलो आहे, भोग कवच चढवून बसलो आहे, आणि भोग कवचामुळे ती दृष्टी आमच्यापर्यंत त्या दृष्टीचे किरण येत नाही. काल सगळ्यांनी बघितलं ना, रामलल्लावर सूर्यकिरण, विशिष्ट यंत्र तयार केलं, छोटी ट्यूब तयार केली, त्याच्या माध्यमातून फक्त किरण, सूर्य नाही आणला तिथे मोठा, सूर्य नाही आणला, किरण आणलं. यंत्राच्या माध्यमातून ते एक विशिष्ट किरण आणायला ते यंत्र तेवढं सूक्ष्म होतं की नाही, मोठं होतं. दार दिलं उघडून आणि मग सूर्य येतो, मग देवावर प्रकाश. असं झालं का? रामलल्लाचं दर्शन काल सूर्यकिरणाने, सूर्य तिलक लागला त्यावेळेला छोट्या ट्यूब मधून ते सूर्यकिरण आले. कृपा दृष्टी आम्हाला आमचं अंतःकरण वृत्ती सूक्ष्म करावी लागेल. त्या सूक्ष्म अंतःकरण वृत्तीतून ती कृपा दृष्टी, ती कृपा किरण आमच्यावर पडणार आहे, आणि श्री गुरूंचा तिलक आमच्याही माथ्यावर लागणार. त्यासाठी प्रखर वैराग्य, त्यासाठी सूक्ष्म अंतःकरण वृत्ती आमची असावी. आणि हे नचिकेताचं कथनच आमच्या समोर ते करतात आहे. आणि ह्या कथनातून तीव्र वैराग्य आणि
शाश्वत हितासंबंधीची ओढ, जिज्ञासा आणि तीव्रता श्री गुरूंच्या लक्षात आली. कथनातून हे सगळं लक्षात आलेलं आहे. श्री गुरूंच्या जिज्ञासा, ओढ ही सगळी लक्षात आली आहे. आणि नचिकेत आणि यमदेव यांचा संवाद जो झाला तो आम्हाला खूप काही देऊन जातो हो. या संवादातून आम्हाला खूप काही देऊन जातो. हा संवाद काय देऊन जातो? काय करायचं या संवादातून? नुसतं ऐकायचं आणि खूप छान झालं हो ताई प्रवचन असं म्हणायचं? अजिबात नाही. आत्मज्ञान ग्रहण करण्यापूर्वी अंतःकरणाची बैठक, मनोरचना, पूर्वतयारी माझी काय पद्धतीची असावी, हा संवाद आम्हाला बारकाव्यानिशी सांगतो. आता उपसंहार होत आलाय. 28 आणि 29 श्लोक आहे फक्त. थोडे 5 मिनिटं जास्ती घेणार आहे आणि पूर्ण करणार आहे वल्ली. जास्ती वेळ घेणार नाहीये. तेवढा आपण मला उदार मनाने द्यावा. हा संवाद जो आहे, हा संवाद बारकाव्यानिशी आम्हाला सांगतो आहे. सगळे बारकावे सांगतात आहे. मला आता फक्त माझं परीक्षण करायचंय. मला परीक्षण करायचं आहे या संवादाच्या माध्यमातून. काय परीक्षण करायचंय? आत्मपरीक्षण करायचंय. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे शाश्वत हितासाठी मी जागृत आहे का? काही प्रश्न मला माझे विचारायचे आणि त्या प्रश्नातून मला उत्तर मला मिळवायचे. कोणी उत्तर देणार नाही. श्री गुरु पण उत्तर देणार नाही. कोणी तपासून देणार नाही. माझं प्रश्नपत्रिका मला सोडवायची आणि मलाच उत्तर देऊन मलाच माझी मार्क्स घ्यायचे. शाश्वत हितासाठी मी जागृत आहे का? आणि ही प्रश्नपत्रिका सोडवायला आपल्याला 4 दिवस बाकी आहेत अजून. आणि सोमवारी आपल्याला त्या अंतःकरणाच्या बैठकीवर विवेक ठसवायचा आहे. अत्यंत अधिकारवाणीनी संस्कारक्षम असा विवेक ठसवायचा आहे. स्थिर, दृढ आणि आत्मसात. अगदी विसरायचं नाही. म्हणून शाश्वत हितासाठी मी जागृत आहे का? जागृत असेल तर भौतिक सुखाबद्दल उदासीनता, अनासक्ती अंतःकरणात तयार झाली आहे का? आत्मज्ञानाचं महत्व मला पटलं आहे का? आत्मपरीक्षणासाठी असलेले प्रश्न मी मला विचारते. मी आपणाला विचारत नाही. श्री गुरूंचं महात्म्य आत्मज्ञानासंबंधित मला माहित आहे का? वैराग्यशील अंतःकरण तयार झालं आहे का? श्री गुरूंच्या संगात नेमकं काय होणार आहे? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला घ्यायची आहेत हो. पण समजा ही उत्तरं घेत असताना हो उत्तर नाही आलं. नाही आले हो उत्तर. याच्यातले बरेचसे काही धागे दोरे कच्चे राहिले असतील तर निराश नाही व्हायचं. अजिबात निराश नाही व्हायचं. तर अधिक उत्साहाने पुढे जायचं. हो उत्तर आलं तर फारच छान. आणि उत्तर नाही आलं, मार्क कमी मिळाले तर निराश नाही व्हायचं. अधिक उत्साह व्हायचा. अरे बरं झालं आज आम्हाला हे कळलं ते. जर वेळेवर कळलं असतं, पेपर हातात आल्यानंतर कळलं असतं की अभ्यासच झाला नाही तर काय केलं असतं? आज कळलं फार छान झालं. म्हणून अधिक उत्साहाने पुढे जायचं. पुढे जायचं म्हणजे पुढेच जायचं, मागे फिरायचं नाही. जाऊ द्या कठीण या प्रश्नांची उत्तर याच्यापेक्षा नको, काही करणंही नको आणि काही करणंही नको असं म्हणून मागं फिरायचं नाही. म्हणून हा चिन्ह आता परत याही ठिकाणी तोच सिद्धांत. हा चिन्ह आता न फिरे माघारी. जो श्री गुरूंच्या बाबतीमध्ये आम्ही अंतःकरणाचा निश्चय होता तोच इथे. हा चिन्ह आता न फिरे माघारी. बैसले शेजारी गोविंदाच्या. माझ्या श्री गुरूंच्या संघामध्ये मी आहे. माझं श्री गुरूंनी माझा अंगीकार केलेला आहे शिष्य म्हणून. आता मला कशाची काळजी नाही. मी मागे फिरणार नाही. राहिलेले कच्चे धागे दोरे मी ते नक्की पक्के करेन आणि पुढे जाईल. ही बैठक तयार आहे. नचिकेत्यांची बैठक तयार आहे आणि म्हणून ते कारण मीमांसा देऊन राहिलेत.
या मंत्रांतर्गत कारण मीमांसा देऊन राहिले. गुरुदेवा, आता परत संवाद सुरू झालाय. परीक्षणासाठी हा मंत्र म्हणून सांगितलं, आता संवाद सांगते. आचार्यांनी दिलेलं भाष्याच्या माध्यमातून संवाद. गुरुदेवा, आपण अज अजर अमर आहात. आचार्यांनी या भाष्यामध्ये अजिर्य आणि अमृत असं म्हटलंय. आपल्या जवळ आपण अजिर्य आहात आणि अमृत आहात, तुम्ही आपल्या जवळ जिर्य आणि मृत असं का मागू? बिलकुल मागणार नाही. एक भक्त काका सांगतात गोष्ट. देवी जवळ गेला, अत्यंत कठोर तपश्चर्या केली, देवी प्रसन्न झाली आणि काय मागितला? अरबी घोडा. नाशिवंत इतकं सगळं कोणी मागितलं? भक्तांनी. मग आम्ही मागावं का? महत् प्रयासाने आम्हाला अत्यंत आम्ही भाग्यवान आहोत. खूप पुण्य केले आम्ही, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी. खूप पुण्य केल्या म्हणून विठ्ठलाची आवड निर्माण झाली आणि आम्हाला श्री गुरूंची प्राप्ती झाली. हो, अत्यंत भाग्यवान आहो मी. श्री गुरूंची प्राप्ती झाली आणि त्यांच्याजवळ काय मागायचं? क्षय रहित असं मागायचं, त्याचा कधीही क्षय होत नाही असं मागायचं. आणि क्षय रहित काय आहे? फक्त आत्मसुखच आहे. बस, आत्मप्राप्तीच आहे क्षयरहित, त्याचा कधीच क्षय होत नाही. बाकी सगळं विनाशी आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची उत्तर नचिकेता देऊन राहिले आहेत की आपण क्षयरहित असताना मी क्षय होणाऱ्या गोष्टी का मागू? मी या सगळ्या विषयांची निस्सारता जाणतोय. पुन्हा कधी विषयासक्त मी होणार नाही. म्हणून कितीही प्रलोभन दिले तरी मी याला बळी पडणार नाही. काय निश्चय आहे? लेश मात्र सुद्धा लोभ नाही हो. लेश मात्रही लोभ नाही. त्यासाठी मात्र आधीच सांगितलं तर नचिकेतांनी की बहुनामे मी प्रथम. नचिकेता म्हणतात आहे की मी कसा मी पूर्वीच सांगितलेलं आहे की मी निश्चितपणे एक प्रामाणिक आणि अगदी उत्कृष्ट असा साधक मी आधीच सांगितलेले आहे. आणि म्हणून आत्मविश्वासाने आणि तळमळीने मी हे आपल्याला सांगतोय गुरुदेवा. हा आत्मविश्वास आपल्या ठिकाणी तयार असायला हवा की नाही? निश्चित तयार असायला. आणि हा तयार करण्यासाठी ही सगळी धडपड, हा सगळा अट्टहास. म्हणून भावनावश होऊन तात्कालिक वैराग्याच्या भावनेमध्ये येऊन नचिकेता हे म्हणत नाहीये. पूर्ण विचारांती सांगतात. पूर्ण विचारांती सांगतात आहे की मला काय हवंय? मला आत्मज्ञानच हवंय. मला पूर्ण समाधानच हवं आहे. आता निश्चयाचं रूपांतर आत्मविश्वासात झालं. आतापर्यंत निश्चय आधी मिथ्यत्व निश्चय दिसला नचिकेतांचा. म्हणून भोगासंबंधीच प्रतिपादन झालं सगळं. मग निश्चय दिसला. गुरुदेवांच्या दर्शनाने हे सगळं साध्य होणार आहे हा निश्चय दिसला. आणि आता मात्र आत्मनिश्चय, आत्मविश्वास दिसतोय. नचिकेतांचा आत्मविश्वास दिसतोय. साधनेमधल्या पायऱ्या आत्मविश्वास पूर्वक नचिकेता म्हणतात आहे की मी उत्कृष्ट आहे. याच्यात अभिमान नाहीये, अहंकार नाहीये. अहंकाराची भाषा नाहीये, आत्मविश्वासाची भाषा आहे. की माझ्यामध्ये तीव्र मुमुक्षुत्व आहे. मी उत्तम प्रतीचा शिष्य आहे. मी उत्तम प्रतीचा साधक आहे. म्हणून मला मान प्रतिष्ठा नको. हा आत्मविश्वास आहे. एवढा आत्मविश्वास असल्यानंतर श्री गुरु निश्चितच प्रसन्न होणार आहेत की नाही? निश्चित प्रसन्न होणार आहेत. आणि प्रसन्न होऊन आत्मविद्या आम्हाला ते निश्चितपणे देणार आहेत.
आत्मविश्वास ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आत्मज्ञान मिळतच, स्थिर होतच, दृढ होतं आणि आत्मसात सुद्धा होतो. म्हणून निश्चयापासून आत्मविश्वासापर्यंत साधकाने निश्चितपणे यावं आणि मग पुढचं जे आत्मज्ञान आहे ते स्थिर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा. म्हणून हे ज्ञान अत्यंत गूढ आहे, रहस्यमय आहे आणि असं रहस्यमय ज्ञान आम्हाला श्री गुरूंशिवाय मिळणार नाही. म्हणून आपणच मला हे ज्ञान द्या असं परत श्री गुरूंप्रती शरणागती आणि श्री गुरूंप्रती प्रार्थना, श्री गुरूंपाशी प्रार्थना, अनन्य भावाने शरणागती होऊन प्रार्थना करतात आहे नचिकेत्या. आणि अशा प्रार्थनेसकट नचिकेत या ठिकाणी प्रथम वल्लीला विराम देतात आहे आणि आपल्या संवादाला विराम दिलेला आहे नचिकेत्यांनी. आणि अत्यंत शरणागत होऊन आता गुरुदेव काय सांगतात हे अत्यंत तळमळीने आणि अत्यंत आकंठेने ते रसपान करण्यासाठी तयार आहेत. या ठिकाणी आपली प्रथम वल्ली समाप्त झाली आहे. इति काठकोपनिषदी प्रथमाध्याय प्रथमा वल्ली समाप्त. सोमवार पासून सुनील काकांकडून आपण श्रेय आणि प्रेय विवेक ऐकण्यासाठी सगळे सज्ज होऊ. द्वितीय वल्लीला प्रारंभ होणार आहे. उद्या शुक्रवार आपला गीता स्वाध्याय मंच आहे. गीता स्वाध्याय मंचामध्ये राहिलेली जी काही आपली सूत्रात्मक अभ्यास आहे आणि शोक निवृत्तीचे सूत्र कोणते कोणते आहे तेवढे एक 7-8 सूत्र आपण बघू थोडक्यामध्ये. आणि उद्या आपण शोक निवृत्तीचा सूत्रात्मक अभ्यास सूत्र जी आहे त्याचा सुद्धा उद्या आपण पूर्णपणे हे करू, विचार करू. आणि आज या ठिकाणी थांबते. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते. आपणा सगळ्यांमुळे ही संधी मला प्राप्त झाली याच्यावर चिंतन मांडण्याची. आणि हे चिंतन माझ्यासाठी मी मांडलेलं आहे आपल्या निमित्ताने. म्हणून श्रोते आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च आपल्याला वंदन करते आणि चिंतनाला विराम देते. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी.